हाय मेरे प्यारे भाइयों और बहनों, खुद को कर लो बुलंद इतना, खुद को कर लो बुलंद इतना कि हर कदम उठाने से पहले, कि हर कदम उठाने से पहले खुदा भी आपको पूछना चाहिए, कि हर कदम उठाने से पहले खुदा भी आपको पूछना चाहिए कि बोल मेरे लाल तुझे क्या चाहिए, कि बोल मेरे लाल तुझे क्या चाहिए। विद्यार्थी मित्रांनो, सांगायचं तात्पर्य एवढंच आहे की आपण स्वतःला एवढं शक्तिशाली, एवढं सामर्थ्यशाली बनवायचंय की प्रत्येक कार्य करत असताना साक्षात परमेश्वराने येऊन आपल्याला म्हटलं पाहिजे की सांग आणखीन तुला काय पाहिजे। आता आपण विद्यार्थी आहोत, एवढी मेहनत केली पाहिजे, एवढा अभ्यास केला पाहिजे, दिवस रात्र एवढे कष्ट केले पाहिजे की परमेश्वरांनी आपल्या स्वप्नात येऊन तरी म्हटलं पाहिजे की बाळा तू एवढी मेहनत केली, एवढी मेहनत केली की सांग तुला किती टक्के पाहिजे। एवढी मेहनत आपण केली पाहिजे की घरी बसण्याची सुवर्ण संधी या कोरोनामुळे आपल्याला मिळालेली आहे। या संधीचं सोनं आपण केलं पाहिजे आणि ते तुम्ही कराल याचा मला विश्वास आहे। आणि जे कोणी आतापर्यंत या संधीचं सोनं केलं नाही, यापुढे तरी या संधीचं सोनं आपण करावं, या संधीचा सदुपयोग आपण करून घ्यावा अशी मी आपणास विनंती करतो आणि आजच्या या तासाला सुरुवात करतो। विद्यार्थी मित्रांनो, आजच्या या तासामध्ये आपण संकीर्ण प्रश्न संग्रह 1 यातील प्रश्न जो तिसरा आहे, या तिसऱ्या प्रश्नाला सुरुवात करतोय। काय आहे प्रश्न तिसरा? खरं तर सराव संच 1.1 मध्ये जी काही प्रश्न आपण घेतलेली आहेत, पहिला प्रश्न असेल, दुसरा प्रश्न आहे, अगदी त्याच स्वरूपाचा हा प्रश्न आहे। परंतु मी तुम्हाला सांगितलंय की सर्व प्रश्न मी तुम्हाला घेईन, सर्वसामान्य विद्यार्थ्यांना सुद्धा कुठलीही अडचण येणार नाही। त्यामुळं सर्व काही जो काही सिलेबस आहे मी स्वतः तुम्हाला पूर्ण 100% शिकवेन। आणि म्हणून हा तिसरा प्रश्न जरी सराव संच 1.1 मधील पहिला आणि दुसऱ्या प्रश्नासारखा असला तरीही मी या ठिकाणी हा तिसरा प्रश्न घेतोय। काय आहे बघा प्रश्न तिसरा? क्वेश्चन नंबर 3 फ्रॉम प्रॉब्लेम सेट 1. Coordinates of some pairs of points are given below. काही बिंदूंच्या निर्देशकांच्या जोड्या खाली दिलेल्या आहेत। काही बिंदूच्या निर्देशकांच्या जोड्या खाली दिलेल्या आहेत। Hence find the distance between each pair. तेव्हा त्या बिंदूच्या प्रत्येक बिंदूंच्या जोडीतील अंतर काढा। खाली दिलेल्या प्रत्येक बिंदूंच्या जोडीतील अंतर काढा। या उदाहरणामध्ये सुद्धा बाळांनो एकूण 7 उदाहरणं आहेत। प्रश्न तिसऱ्यामध्ये एकूण 7 उदाहरणं आहेत। 7 पैकी 6वं आणि 7वं उदाहरण आपल्या अभ्यासक्रमातून वगळलेलं आहे आणि 5 उदाहरणं आपल्याला या ठिकाणी अभ्यासायची आहेत। ठीक आहे, मग गाईडमध्ये पाहिला तर फक्त आणि फक्त 5 उदाहरणं फक्त 5 ओळीमध्ये सोडवलेली आहेत, फक्त 5 ओळीमध्ये। परंतु मी तसं करणार नाही, तुम्हाला एकदम व्यवस्थित स्टेप बाय स्टेप उत्तर सांगेन। बघा काय करायचं बाळांनो, कोऑर्डिनेट ऑफ फर्स्ट पॉइंट, पहिल्या बिंदूचा निर्देशक, पहिल्या बिंदूचा निर्देशक बरोबर काय हो? 3 आहे। कोऑर्डिनेट ऑफ सेकंड पॉइंट, दुसऱ्या बिंदूचा निर्देशक,
दुसऱ्या बिंदूचा निर्देशक बरोबर काय 6 आहे बघा. हा पुस्तकात उदाहरण दिले, गाईड मध्ये सरळ दिले, दोन बिंदूतील अंतर 6 - 3 बरोबर 3. एवढं सोपं दिले बघा. गाईड मध्ये सरळ एका ओळीत उत्तर दिले, दोन बिंदू मधील अंतर 6 - 3 बरोबर 3. एवढं सोपं दिलं. 2 मार्काला प्रश्न आला, एवढ्याला 2 मार्क द्यावे का? अर्धा सुद्धा मार्क मिळत नाही आणि मग असं सोडवायचं नाही. मी जसं सांगतोय त्या पद्धतीने सोडवायचं. ठीक आहे. कोऑर्डिनेट ऑफ फर्स्ट पॉइंट. आता इथं बिंदूला नाव दिले नाही म्हणून पहिला बिंदू आणि दुसरा बिंदू घेतला. कोऑर्डिनेट ऑफ फर्स्ट पॉइंट, पहिल्या बिंदूचा निर्देशक बरोबर 3. कोऑर्डिनेट ऑफ सेकंड पॉइंट, दुसऱ्या बिंदूचा निर्देशक बरोबर 6. हियर येथे 6 मोठा आहे 3 पेक्षा. Here 6 is greater than 3. Therefore, the distance between these two points, the distance between these 2 points is equal to greater coordinate minus smaller coordinate. म्हणून the distance between these 2 points, मराठीत पण लिहितो, म्हणून या दोन बिंदूतील अंतर बरोबर मोठ्या बिंदूचा निर्देशक वजा लहान बिंदूचा निर्देशक 6 - 3 बरोबर 3. या पद्धतीने आपल्याला दिलेल्या दोन बिंदू मधील अंतर काढायचं आहे. ओके, कळतंय ना? नंदना काय गाईड मधल्यासारखं एका ओळीत उत्तर आपल्याला लिहायचं नाही. ठीक आहे. हे कळालं. पहिल्या बिंदूचा निर्देशक 3, दुसऱ्या बिंदूचा निर्देशक 6. यामध्ये 6 मोठा आहे 3 पेक्षा. काय विचारलंय? द डिस्टन्स बिटवीन दिस 2 पॉइंट्स, त्या दिलेल्या दोन बिंदू मधील अंतर, या दोन बिंदू मधील अंतर म्हणजे मोठा निर्देशक वजा लहान निर्देशक. 6 मधून 3 गेले 3. हे आहे उदाहरण क्रमांक 1 चं उत्तर. कळतंय? आता लागलीच आपण उदाहरण क्रमांक 2 घेऊ. उदाहरण क्रमांक 2 काय आहे बघा. -9 - 1, ऋण 9 ऋण 1. आता आपल्याला सोडवायला सोपं जाईल ना. कोऑर्डिनेट ऑफ फर्स्ट पॉइंट, पहिल्या बिंदूचा निर्देशक काय आहे? -9 आहे. कोऑर्डिनेट ऑफ फर्स्ट पॉइंट, पहिल्या बिंदूचा निर्देशक -9 आहे. कोऑर्डिनेट ऑफ सेकंड पॉइंट, कोऑर्डिनेट ऑफ सेकंड पॉइंट इज इक्वल टू -1. दुसऱ्या बिंदूचा निर्देशक -1 आहे. दोन्ही ऋण संख्या आहेत आणि दोन ऋण संख्यामध्ये into minus number, the small number is large number. म्हणजेच काय हो, दोन ऋण संख्यामध्ये छोटी संख्या ही मोठी असते. आणि म्हणून here -1 is greater than -9. येथे -1 मोठा आहे -9 पेक्षा. म्हणून the distance between these 2 points, म्हणजेच काय हो, या दोन बिंदू मधील अंतर, मोठा निर्देशक म्हणजे -1 वजा लहान निर्देशक म्हणजे -9. -1 अधिक 9 म्हणजे 8. फक्त रिकाम्या जागा भरा. बघा, हे दोन वाक्य बदलायचे नाही, फक्त निर्देशक बदलायचे. इथं काय लहान मोठं ठरवायचंय,
इथं 2 वाक्य बदलायचे नाहीत, फक्त इथल्या 2-3 स्टेप बदलायचे. काय एवढं सोपं, एवढं साधं काय. आणि पुन्हा पुन्हा तीच म्हणजे याच पद्धतीनं तब्बल 5 उदाहरणं आपल्याला सोडवायची आहेत. त्यापैकी 2 उदाहरणं आपण सोडवलेली आहेत. कळते बाळांनो, कोऑर्डिनेट ऑफ फर्स्ट पॉइंट पहिल्या बिंदूचा निर्देशक -9 आहे. कोऑर्डिनेट ऑफ सेकंड पॉइंट दुसऱ्या बिंदूचा निर्देशक -1 आहे. येथे -1 मोठा आहे -9 पेक्षा. आणि मग द डिस्टन्स बिटवीन दीज 2 पॉइंट्स या 2 बिंदू मधील अंतर म्हणजे हे बिंदूची निर्देशक आहेत. काय या 2 बिंदू मधील अंतर मोठा निर्देशक म्हणजे -1 वजा लहान निर्देशक म्हणजे -9 वजा गुणिले वजा अधिक होतं आणि -1 अधिक 9 म्हणजे 9 वजा 1 9 मधून 1 गेला 8. या 2 बिंदू मधील अंतर काय आहे बाळांनो 8. कधी 2 बिंदू मधील अंतर हे कधीच ऋण नसतं. शेवटी उत्तर कधीच ऋण येत नाही हे कायम लक्षात ठेवा. उत्तर जर ऋण आलं तर आपलं चुकलं असं समजायचं आणि पुन्हा एकदा आपलं उत्तर तपासून पाहायचं. ठीक आहे. आता यानंतर प्रश्न म्हणजे यातील उदाहरण क्रमांक काय आहे 3. काय बघा -4 + 5 -4 + 5 किती सोपं आहे बघा. किती बदलायचं बघा आपल्याला. बघा इथं सांगतो एकदा तुम्हाला दाखवून देतो. हे फक्त आपल्याला एवढं बदलायचंय, फक्त आपल्याला एवढं बदलायचंय, फक्त आपल्याला हे एवढं बदलायचं बस. बाकी सर्व काही आपल्याला जशास तसं ठेवायचं. फक्त एवढंच बदलायचंय आपल्याला. काय बाकी सर्व काही आपल्याला जशास तसं ठेवायचं आहे. बाकी बदलायचंय का आपल्याला नाही. काय म्हणजे जवळपास 80 ते 85% म्हणण्यापेक्षा 90% भाग आपल्याला जशास तसा ठेवायचा. 90% भाग आपल्याला जशास तसा ठेवायचा. कोऑर्डिनेट ऑफ फर्स्ट पॉइंट हे बघा हे सेमीच्यानी हे इंग्रजी वापरायचं, मराठीच्यानी हे वापरायचं, नाहीतर दोन्ही पण लिहायचं असं करायचं नाही. कोऑर्डिनेट ऑफ फर्स्ट पॉइंट इज इक्वल टू -4 एवढंच लिहायचं सेमीच्यानी. आणि मराठी मीडियमच्या काय लिहायचं पहिल्या बिंदूचा निर्देशक बरोबर -4. कोऑर्डिनेट ऑफ सेकंड पॉइंट इज इक्वल टू 5 दुसऱ्या बिंदूचा निर्देशक बरोबर काय हो 5. एक संख्या ऋण आहे एक संख्या धन आहे. धन संख्या ही सदैव ऋण संख्येपेक्षा काय असते मोठी असते. पॉझिटिव्ह नंबर इज ऑलवेज ग्रेटर दॅन निगेटिव्ह नंबर आणि म्हणून देयरफॉर हियर 5 इज ग्रेटर दॅन -4. येथे 5 मोठा आहे -4 पेक्षा. Therefore the distance between these 2 points म्हणजेच काय हो या 2 बिंदू मधील अंतर मोठा निर्देशक वजा लहान निर्देशक. larger coordinate minus smaller coordinate. 5 minus -4 5 minus into minus +4. मोठा निर्देशक वजा लहान निर्देशक म्हणजे -4. 5 ऋण धन 4 5 4 9 आणि म्हणून या 2 बिंदू मधील अंतर दिलेल्या बिंदूच्या जोडी मधील अंतर किती आहे 9 एकक आहे. कळते बाळांनो. या पद्धतीनं तिसऱ्याही प्रश्नाचं उत्तर अगदी सहजरित्या काही मिनिटाच्या आत आपण मिळवलेलं आहे. ठीक आहे समजतंय ना. हा आता तुम्ही म्हणत असाल की सर एवढं सोपं आहे आम्ही सोडतोच राहिलेले. पण नाही सर्वसामान्य विद्यार्थ्यांची सुद्धा कुठलीही अडचण राहता कामा नये. हुशार विद्यार्थ्यांना मी एक सांगितल्याबरोबर पुढचे 4 सोडवता येतात हे मलाही माहिती आहे. मलाही माहित आहे की तुमच्यापैकी 50-60% विद्यार्थी असे असतात की फक्त पहिलं उदाहरण सांगितल्याबरोबर बाकीचे तुम्ही घरी सहज सोडवू शकता. परंतु बाळांनो मला सर्वांचा विचार करावा लागतो.
हा, आणि असं नाही की तुम्ही हुशार आहे आणि मग पहिलं सांगितलं तुम्हाला पुढचे सोडवता येतात, म्हणजे मी दुसरं समजावून सांगितलं तर तुमचं पहिलं पण विसरून जातं का? नाही ना, नुकसान तर होणार नाही ना मुलांनो. आणि म्हणून जरी येत असलं तरी थोडं काळजीपूर्वक लक्ष देऊन ऐकायचं. काय तोटा तर नक्कीच होणार नाही, फायदा होईलच. ओके, आता उदाहरण क्रमांक 4 आपण पाहणार आहोत. 4 मध्ये काय आहे पहा, x आणि -2. काय आहे? x -2. कोऑर्डिनेट ऑफ फर्स्ट पॉइंट, पहिल्या बिंदूचा निर्देशक x, दुसऱ्या बिंदूचा निर्देशक -2. कोऑर्डिनेट ऑफ फर्स्ट पॉइंट, पहिल्या बिंदूचा निर्देशक x, कोऑर्डिनेट ऑफ सेकंड पॉइंट, दुसऱ्या बिंदूचा निर्देशक -2. हियर येथे x इज ग्रेटर दॅन -2, कारण x ही धन संख्या आहे. x ही काय आहे? धन. x इज पॉझिटिव्ह and -2 इज निगेटिव्ह. therefore x इज ग्रेटर दॅन -2. बरोबर आहे? x ही धन संख्या आहे आणि 2 ही ऋण संख्या आहे. therefore here x is greater than -2. येथे x मोठा आहे -2 पेक्षा, आणि म्हणून therefore the distance between these two points, या दोन बिंदू मधील अंतर, हे मोठा निर्देशक वजा लहान निर्देशक, मोठा निर्देशक x वजा लहान निर्देशक -2, x ऋण ऋण धन 2, x अधिक 2x, ऋण गुणिले ऋण धन 2x, -2 बेरीज होत नाही. जशास तशा दिलेल्या दोन बिंदू मधील अंतर, दिलेल्या बिंदूंच्या जोडी मधील अंतर काय आहे? 2 एकाख आहे. किती आहे? 2 एकाख आहे. ऐकाव 2 एकाख, नालायकांनो लक्ष नाही, काय नाही. x + 2 युनिट्स, x अधिक 2 एकाख आहे ना. लक्ष जाग्यावर असलं पाहिजे. सांगा बरं किती जणांना मी बोललेलं चूक लक्षात आली होती? हा, उदाहरण म्हणायचं. हा, नंदी बैल गुब्बू गुब्बू आहे ना, असं करायचं नाही. ओके, आणि आता शेवटचा प्रश्न, म्हणजे तिसऱ्या प्रश्नातील शेवटचा प्रश्न. शेवटचा म्हणण्यापेक्षा 5वा, कारण 7 आहेत, परंतु 6वा आणि 7वा उपप्रश्न अभ्यासक्रमातून या वर्षी फक्त तुमच्यासाठी, खास तुमच्यासाठी, तुम्ही स्पेशल आहात म्हणून तुमच्यासाठी 6वा आणि 7वा उदाहरण वगळलेलं आहे. आणि शेवटचं जे 5वं उदाहरण आहे, ते 5वं उदाहरण आता आपण बघणार आहोत. x + 3 x - 3, x + 3 x + 3 x - 3. कोऑर्डिनेट ऑफ फर्स्ट पॉइंट, पहिल्या बिंदूचा निर्देशक x अधिक 3, दुसऱ्या बिंदूचा निर्देशक x वजा 3. कोऑर्डिनेट ऑफ फर्स्ट पॉइंट इज इक्वल टू x + 3, पहिल्या बिंदूचा निर्देशक बरोबर x अधिक 3. कोऑर्डिनेट ऑफ सेकंड पॉइंट इज इक्वल टू x - 3, दुसऱ्या बिंदूचा निर्देशक बरोबर x वजा 3. हियर येथे काय हो, x + 3 इज ग्रेटर दॅन x - 3. असतं का नाही? असतं का नाही? हा, x अधिक 3 मोठा आहे त्याच्यापेक्षा, x अधिक 3 पेक्षा. x + 3 is greater than x - 3. therefore the distance between these two points, म्हणून या दोन बिंदू मधील अंतर, मोठा निर्देशक x + 3 minus smaller coordinate x - 3, larger coordinate minus smaller coordinate, मोठा निर्देशक वजा लहान निर्देशक, x अधिक 3 वजा x अधिक 3 plus x minus x get cancelled.
x अधिक 3 ऋण x ऋण धन ऋण x ऋण ऋण धन 3 धन x ऋण x कटतं 3 + 3 6 ओके आणि मग याला उत्तर therefore the distance between these 2 points या दोन बिंदू मधील अंतर दिलेल्या बिंदूंच्या जोडीमधील अंतर 6 एकक आहे. आता आपल्याला x अधिक 3 x वजा 3 दिले की कन्फ्यूज होतं काय मोठं आहे काय लहान आहे. हां कळतं ना x अधिक 3 x वजा 3 x अधिक 3 मोठा आहे ठीक आहे. आणि मग हे दोन सोडवताना थोडं गडबड होते. हे ऋण धन ऋण प्लस इंटू मायनस मायनस प्लस मायनस इंटू मायनस प्लस प्लस मायनस गेट कॅन्सल 3 + 3 6 कळतंय. तर अशा पद्धतीनं हा जो काही तिसरा प्रश्न आहे यातले जे काही 5 उपप्रश्न आहेत ते आपण या ठिकाणी संपवलेले आहेत. मी तुम्हाला समजवलेलं आहे. मी 100% तुम्हाला अतिशय सविस्तरपणे सोप्या पद्धतीनं तुमच्या मेंदूवर अशा पद्धतीनं कोरण्याचा प्रयत्न केला आहे की ते जन्मभर तुम्हाला विसरणार नाही आणि तुम्ही सुद्धा अतिशय काळजीपूर्वक लक्ष देऊन त्याच पद्धतीनं कधीच विसरणार नाही या पद्धतीनं समजून घेतलात अशी अपेक्षा व्यक्त करतो. आणि हा प्रश्न या ठिकाणी संपलेला आहे. यानंतर जो काही पुढचा प्रश्न आहे त्याला आपण लागलीच सुरुवात करूया. Dear students, now we started the question number 4 from problem set 1. विद्यार्थी मित्रांनो, संकीर्ण प्रश्न संग्रह 1 मधील प्रश्न चौथ्याला आपण सुरुवात करतोय. काय आहे बघा प्रश्न चौथा. Question number 4 is coordinate of point P on a number line is -7. की संख्या रेषेवर P बिंदूचा निर्देशक -7 आहे. P बिंदूचा निर्देशक काय आहे -7 आहे. Coordinate of point P on a number line is -7. Coordinate of point P on a number line is -7. संख्या रेषेवर बिंदू P चा निर्देशक -7 आहे. Find the coordinates of points on the number line which are at distance of 8 units from point P. तर या बिंदू P पासून 8 एकक अंतरावर असणारे संख्या रेषेवरील बिंदू शोधा असं आपल्याला विचारलेलं आहे. काय संख्या रेषेवरील P या बिंदूचा निर्देशक -7 आहे. तर या बिंदू P पासून 8 एकक अंतरावर असणारे बिंदू त्या बिंदूंचे निर्देशक आपल्याला शोधायचे आहेत. बाळांनो, कोणत्याही बिंदूपासून 1 एकक असेल 2 एकक असेल 3 एकक असेल अशा समान अंतरावर दोनही बाजूला 2 बिंदू असतात. एक धन निर्देशक असतो, एक ऋण निर्देशक असतो. कधी कधी दोनही, आता समजा इथं -8 आहे, याच्याकडे दोन्ही समान अंतरावर म्हणतात. इकडे -12 आहे आणि इकडे -10 आहे. 1 एकक अंतरावर इकडं -10 आहे, इकडं -12 आहे. म्हणजे असं नाही की कायम धनच असतात. कधी कधी दोन्ही बाजूला ऋण येऊ शकतात. इकडं असेल तर दोन्ही बाजूला धन येऊ शकतात. समजा इथं 2 आहे, इथं 2 आहे आणि 2च्या दोन्ही बाजूला इकडं धन 1 आहे, इकडं 3 आहे. समान अंतरावर 1 एकक अंतरावर 1 एकक अंतरावर. म्हणजे कधी काय निर्देश येतील याबद्दल आपण नियम सांगू शकत नाही. ठीक आहे. आता P पासून 8 एकक अंतरावर, आता लक्षात ठेवा कितीही अंतरावर एक डावीकडे बिंदू असतो, एक उजवीकडे. आता हे P आहे, P आहे. आता P इथं आहे. या P च्या आता P ला असं बघितलं, पण आपण लिहिताना आपल्या हे P आहे, उजवीकडे एक बिंदू असतो 8 एकक अंतरावर आणि आपल्या डावीकडे एक बिंदू असतो. ठीक आहे. मग आता 8 एकक अंतरावर उजवीकडे कोणता बिंदू आहे बघा, 1 एकक.
1 2 3 4 5 6 7 8 8 एकक अंतरावर इथं बिंदू आहे 1. इथं काय आहे? बिंदू जो कोणता आहे त्या बिंदूचा निर्देशक काय आहे? 1. किती एकक अंतरावर? 8. बघा 1 2 3 4 5 6 7 8 1. The coordinate of this point is 1. Same as left side. 1 2 3 4 5 6 7 8. The coordinate of this point is -15. म्हणून P पासून उजवीकडे 8 एकक अंतरावर जो बिंदू आहे त्या बिंदूचा निर्देशक 1 आहे. P पासून डावीकडे 8 एकक अंतरावर असणारा कळलं ना? 1 2 3 4 5 6 7 8 इथला बिंदू घ्यायचा. काय आणि काय विचारलंय? फाइंड द कोऑर्डिनेट ऑफ पॉइंट्स ऑन द नंबर लाइन which are at a distance of 8 units from point P. हां आणि म्हणून कोणते आहे तो? Find the coordinate of points on the number line which are at distance of 8 units from point P. Therefore, the coordinates of points on the number line which are at a distance of 8 units from point P are 1 and -15. Therefore, the coordinates of point on the number line which are at a distance of 8 units from point P are 1 and -15. 1 and -15. म्हणून बिंदू P पासून म्हणजे -7 पासून 8 एकक अंतरावर असलेले संख्या रेषेवरील 8 एकक अंतरावर असलेल्या संख्या रेषेवरील बिंदूंचे निर्देशक काय आहेत? 1 आणि -15 आहेत. बाळांनो, ह्या गणिताचं उत्तर सोडवण्याची आणखीन एक पद्धती आहे, पण त्यापेक्षा ही पद्धती किंवा संख्यारेषा काढल्यानंतर सर्वसामान्य विद्यार्थ्यांना सोपी जाईल म्हणून मी या पद्धतीनं सांगितलेलं आहे. आणखीन एक पद्धती आहे, जेव्हा ऑफलाईन क्लास चालू होईल किंवा जेव्हा गरज पडेल तेव्हा मी दुसरी पद्धती तुम्हाला नक्कीच सांगेन, पण आता विनाकारण दुसरी पद्धत सांगून वेळ घालणार नाही. यानंतर जो काही 5वा प्रश्न आहे त्या 5व्या प्रश्नाला आपण लागली सुरुवात करूया. Dear students, now we started the question number 5 from problem set 1. विद्यार्थी मित्रांनो, आता आपण सुरुवात करत आहोत संकीर्ण प्रश्न संग्रह 1 मधील प्रश्न 5वा. खरं तर होमवर्कच्या स्वरूपात मी दिला असतं तर जमलं असतं, कारण सराव संच 1.1 मधील प्रश्न 6वा पहा, अगदी त्याच स्वरूपाचा सेम टू सेम प्रश्न सराव संच 1 मधील प्रश्न 6वा आणि संकीर्ण प्रश्न संग्रहातील प्रश्न 5वा. अगदी सारखेच, उत्तराची पद्धत एकच, प्रश्न सुद्धा सारखेच, पण तरीही बोले तैसा चाले त्याची वंदावी पाऊले, म्हणून मीच सांगतोय. बघा बाळांनो, क्वेश्चन नंबर 5, आन्सर द फॉलोइंग क्वेश्चन्स. खालील प्रश्नांची उत्तरे लिहा. नंबर 1, इफ मराठी मीडियम पुस्तक समोर आहे ना. क्वेश्चन नंबर 5 प्रश्न 5वा, आन्सर द फॉलोइंग क्वेश्चन्स. खालील प्रश्नांची उत्तरे लिहा. त्यात नंबर 1, इफ a dash b dash c
and distance of AC is equal to 17. Distance of BC is equal to 6.5. Then find distance of AB. काय जर A dash B dash C म्हणजे बिंदू A B C हे एकरेषीय आहेत, B हा A आणि C च्या मध्यभागी आहे, मध्यभागी म्हणजे दरम्यान आहे, आणि AC हे अंतर 17 आहे, BC हे अंतर 6.5 आहे, तर AB हे अंतर आपल्याला काढायचं आहे. आणि मग काय असतं बाळांनो बघा, उत्तर A dash B dash C गिव्हन मराठीत A dash B dash C दिले आहे. हा 1.1 मध्ये 6वा प्रश्न जो होता तिथं आकृती काढायला सांगितलं होतं, स्केच द फिगर. हा पण इथं तसं काही म्हणलं नाही, पण तरीही मी तुम्हाला समजण्यासाठी आकृती काढतो. नाही काढलं तरी चालतं. इथं आहे A, इथं आहे C, आणि मग काय BC, इथं आहे B. मग AC किती आहे हो? AC आहे 17. AC किती आहे 17. BC किती आहे बाळांनो 6.5. आणि काय काढायचंय? AB काढायचंय. झालं की लगेच उत्तर मिळालं. AB अधिक BC, AB अधिक BC बरोबर काय असतं AC. हे बघा AB अधिक BC बरोबर AC हे दिलंय. आणि म्हणून लेंथ ऑफ AB प्लस लेंथ ऑफ BC इज इक्वल टू लेंथ ऑफ AC. लेंथ ऑफ AB अधिक लेंथ ऑफ BC बरोबर लेंथ ऑफ AC. AB ची लांबी अधिक BC ची लांबी बरोबर AC ची लांबी. AB ची लांबी अधिक BC ची लांबी बरोबर AC ची लांबी. किमती ठेवा, पुट द व्हॅल्यूज. AB माहित नाही म्हणून लेंथ ऑफ AB प्लस 6.5 इज इक्वल टू 17. लेंथ ऑफ AB is equal to 17 minus 6.5. Length of AB is equal to 10.5. 10.5 units. बाळांनो लेंथ ऑफ AB अधिक BC बरोबर AC. किमती ठेवा. लेंथ ऑफ AB अधिक BC आहे 6.5 बरोबर 17. लेंथ ऑफ AB बरोबर 17. इथं 6.5 ऋण 6.5 झाले. लेंथ ऑफ AB बरोबर 17 मधून 6.5 गेले 10.5 उरतात. हे माहित आहे ना 17.0 लिहायचं असतं. हे 6.5 वजाबाकी इथला एक इथं गेला, इथं 16 राहिले, इथं 10 झाले. 10 मधून 5 गेले 5 राहिले, आणि 16 मधून 6 गेले 10 राहिले. 10.5 या पद्धतीने आपण उत्तर काढलेलं आहे. तर तुमच्यासाठी अत्यंत आनंदाचा क्षण, कारण आजच्या तासातील हे शेवटचं उदाहरण आहे आणि तुमचा वेळ वाचावा म्हणून मी ते अगोदरच लिहिलेलं आहे. If P dash Q dash R and distance of PQ is equal to 3.4, distance of QR is equal to 5.7, then find distance of PR. जर PQR हे एकरेषीय बिंदू असतील आणि PQ मधील अंतर 3.4 असेल, QR मधील अंतर 5.7 असेल, तर PR या बिंदू मधील अंतर आपल्याला काढायचंय. P dash Q dash R दिले आहे, त्यालाच इंग्रजीत गिव्हन असं लिहायचं. आकृती काढली बाळांनो. P dash Q dash R, PQ 3.4 दिले, PQ 3.4, QR 5.7 दिले, आणि मग एकरेषीय आहेत म्हणून डिस्टन्स लेंथ ऑफ PQ प्लस लेंथ ऑफ QR इज इक्वल टू लेंथ ऑफ PR. Put the values. 3.4 plus 5.7 is equal to length of PR. 3.4 plus 5.7 म्हणजे 3.4 अधिक 5.7 म्हणजे 9.1 बरोबर लेंथ ऑफ PR. म्हणजे लेंथ ऑफ PR बरोबर 9.1 म्हणजे रेख PR ची लांबी 9.1 एकक. या पद्धतीनं
आज आपण संकीर्ण प्रश्न संग्रहातील प्रश्न 3, 4 आणि प्रश्न 5 आणि त्यातील भरपूर असे उपप्रश्न आपण आज संपवलेले आहेत. आज याच ठिकाणी थांबू आणि जाता जाता एवढंच सांगेन, घरी राहा, सुरक्षित राहा आणि भरपूर अभ्यास करा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भारत. बाय बाय, गुड बाय.